एकतर्फी प्रेम भाग 11. संजू घरी आला. सगळ्यांच्या जीवात जीव आला. रेवा एकसारखी संजूच्या उशाशी बसून होती. घरात कुणालाच काहीच कळत नव्हतं की नक्की काय चाललंय. मामी आणि शिल्पाला यात तसाही अजिबात रस नव्हता. मामा मात्र चिंतेत होता. अभिजित अजूनही रेवाच्या घरीच होता. संजूला नक्की कोणी गायब केलं होतं? रेवाला तो कुठे सापडला? आणि ह्या मागचं नक्की काय प्रकरण आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं. पण रेवा कुणाशीही एक अवाक्षरही बोलायला तयार नव्हती. शेवटी अभिजितने नीतूला बाहेर बोलावले. नीतू, नक्की झालंय काय, मला कोणी सांगेल का? संजू कुठे भेटला तुम्हाला? नीतूला काय उत्तर द्यावे हेच समजेना. अभिजित, मी सगळं नंतर सांगेन तुला. आता तरी काही विचारू नकोस प्लीज. एकदा संजू बरा होऊ दे, मग बघू. ठीक आहे, असं म्हणत नाईलाजाने अभिजित तिथून निघून गेला. इकडे रेवाने मनाशी काहीतरी विचार केला. तिने नीतूला जवळ बोलावून घेतलं. तिच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलल्यानंतर नीतू आणि रेवा दोघीही मामाच्या खोलीत गेल्या. मामा, रेवाने हाक मारली. तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. बोल ना बेटा, काय झालं? मामा, मी आणि संजूने नीतूच्या घरी जाऊन राहायचं ठरवलंय. काय? अगं पण का? रेवा, थोडे दिवस तर राहिलेत. आता तुझा रिझल्ट आला की तुला नोकरी लागेल कुठेही. मग काहीच प्रॉब्लेम नसणार. तुझ्या मामीचीही काही हरकत नसणार. होय ना गं? मामा मामीकडे नजर टाकत म्हणाला. अहो, पण तिला नाही राहायचंय इथे, तर कशाला जबरदस्ती करताय तुम्ही? जाते तर जाऊ द्या ना. तशी हल्ली खूप श्रीमंत मैत्रिणीमध्ये वावरत असते तुमची लाडकी भाची. तिला कसली आले कमी? मामीचा रोग अभिजितकडे होता हे कळायला रेवाला वेळ लागला नाही. मामा, जाऊ दे आम्हाला. इतकी वर्ष बाबाच्या मागे मला आणि संजूला इथे ठेवून घेतल्याबद्दल मी मनापासून आभार मानते तुमचे. असं म्हणत तिने मामासमोर हात जोडले. मामाच्या डोळ्यात पाणी आलं. अजून किती लाजवणार आहेस तू आपल्या मामाला रेवा? इथले तुझे दिवस कसे गेलेत ते ह्या डोळ्यांनी पाहिलंय मी. आणि बघून सावरूनही काही करू शकलो नाही मी. आणि आताही काही करू शकत नाही मी. फक्त तुझं आणि संजूचं नेहमी चांगलं होऊ दे हा आशीर्वाद देऊ शकतो मी. तेवढं पुरेसे आहे मामा आम्हाला. निघतो आम्ही. असं म्हणून रेवाने संजूची आपली बॅग भरली. संजू अजूनही बरा झाला नव्हता. पण रेवाला आता पावलं खूप शीघ्र गतीने उचलायची होती. संजूला हळूहळू सावरत रेवा मामाच्या घरातून बाहेर पडली. कायमची. रेवा, संजू नीतूच्या घरी आले. नीतूच्या आईबाबांनी मोठ्या प्रेमाने दोघांचेही स्वागत केलं. रेवा, तुम्ही दोघांनी या आधीच इथे आलं पाहिजे होतं. किती वेळा सांगितलं होतं तुला मी, पण तू काही ऐकली नाहीस माझं. नीतूची आई बोलली. हो ना बाळा, तू आणि संजू हे आम्हाला नीतूसारखेच आहात. आम्हाला तरी तुम्हा मुलाशिवाय कोण आहे? नीतूच्या बाबांनी संजूच्या डोक्यावरून हात फिरत म्हटलं. का कोण जाणे, नीतूच्या आई वडिलांच्या या प्रेमळ शब्दांनी रेवाच्या अश्रूचा बांध फुटला. ती ओक्साबोक्सी रडू लागली. नीतूच्या आई वडिलांना काहीच कळेना. नीतूच्या आईने रेवाला कुशीत घेतलं. खूप उशीर ती तिला थोपटत राहिली. बऱ्याच वेळाने रेवा शांत झाली. काय झालंय बाळा, बोल ना. मला आई समजून बोल. काय चाललंय तुझ्या मनात? काही झालंय का? नीतू, तू तरी सांग, काय झालंय रेवाला? का अशी रडते ती? नीतूने रेवाकडे पाहिलं. रेवाने डोळ्यांनीच तिला होकार दिला. तसं नीतूने आतापर्यंत रेवासोबत घडलेली सगळी हकीकत आईबाबांना सांगितली. संजूचा किडनॅप का झाला, कोणी केला ते, रेवा आणि अभिजितच्या नात्यापर्यंत सगळी कहाणी. एवढं सगळं होऊन गेलं, जीवावर बेतलं होतं, तरी तुम्ही मुलींनी काहीच सांगितलं नाही आम्हाला? काहीच समजत नव्हतं काका? कुणाशी काय बोलावं काहीच कळत नव्हतं. नीतूच्या बाबांनी रेवाला जवळ घेतलं. भिवू नको बेटा, तुझा हा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना तू कशाचीच काळजी करू नको. काय वाटेल ते करीन, पण तुम्हा दोघांना काही होऊ देणार नाही मी. यातून काहीतरी मार्ग नक्की काढू आपण. अभिजितला राहून राहून समजत नव्हतं की रेवा काय लपवते त्याच्यापासून. का ती त्याला तिच्या कोणत्याच पर्सनल गोष्टींमध्ये सामावून घेत नव्हती. संजूच्या प्रकरणात रेवाने अभिजितला पूर्णपणे लांब ठेवलं होतं. ती पुन्हा तुटकपणे वागायला लागली होती. असं काय घडलं ज्यामुळे काही दिवसांपूर्वी अभिजितच्या अगदी जवळ आलेली त्याची रेवा पुन्हा त्याच्यापासून दूर राहू पाहत होती? विचार करून करून अभिजितचं डोकं दुखू लागलं होतं. या गोष्टींचा छडा लावायचाच असं त्याने पक्क केलं. अजून रेवा आणि संजूचा रिझल्ट आला नव्हता. तो येईपर्यंत थांबणं शक्य नव्हतं. प्रिन्सिपल मॅडमशी बोलून काहीतरी सुवर्ण मध्य काढणं गरजेचं होतं. म्हणून रेवा आणि नीतू कॉलेजमध्ये जाऊन मॅडमशी बोलून आल्या. आता फक्त काही दिवसांचा प्रश्न होता. आज सकाळपासून अभिजित रेवाला फोन करत होता, पण रेवा त्याचे फोन रिसीव्ह करत नव्हती. अभिजित रेवाला भेटण्याआधी तळमळत होता आणि रेवा त्याला पूर्णपणे इग्नोर करत होती. काय चाललंय रेवा? अगं, फोन तरी घे त्याचा. पहाटे 5 वाजल्यापासून तो फोन करतोय तुला. भेटू नकोस, निदान बोल तरी त्याच्याशी.
सगळ्यांमध्ये त्याचा काही दोष नाही रेवा, पण भोगावं मात्र सगळ्यात जास्त त्यालाच लागत आहे. आणि ही गोष्ट विसरू नकोस रेवा, तुझं लग्न झालंय त्याच्याशी. तुझ्याशी बोलण्या इतका तरी हक्क आहे ना त्याला. काही दिवसांनी जगातलं सगळ्यात मोठं दुःख त्याच्या नशिबात देऊन जाणार आहेस तू. निदान आताचे 4 क्षण तरी त्याच्याशी आपलेपणाने बोल. हो ताई, अभिजित दादा खूप चांगला आहे. तू एकदा बोल ना त्याच्याशी. ठीक आहे, असं म्हणून तिने अभिजितला फोन लावला. पहिल्या रिंगलाच अभिजितने फोन रिसीव्ह केला. हॅलो. हॅलो अभिजित, काय चाललंय रेवा हे? नक्की चाललंय काय? त्याच्या आवाजावरून तो किती चिडला होता हे स्पष्ट कळत होतं. अभिजित, चिडू नकोस. चिडू नको? चिडू नको तर काय करू? तू माझे फोन उचलत नाहीस, मला भेटत नाहीयेस, तुझ्या घरी मी यायचं नाही, मग करायचं काय मी? बोल ना. काय करू मी? दिवस रात्र मी तुझ्या फोनची वाट बघत बसतो वेड्यासारखा, पण तुला मला एक कॉल करायलाही वेळ मिळत नाही. का पुन्हा पहिल्यासारखी वागते आहेस रेवा? काय झालं? संजूच्या प्रकरणातही तू मला काहीच सांगितलं नाहीस. इतकं का करते आहेस मला? बोल ना अनु काहीतरी, नाहीतर वेळ लागेल मला तुझ्या अशा वागण्याने. अभिजित, प्लीज शांत हो. असं काही नाही आहे. मला बाकी काही माहीत नाही. मी तुला भेटायला येतोय आत्ता. अभिजित रागारागाने बोलत होता. अभिजित, नाही. मी येतोय. समजलं तुला? मी येतोय. आणि तू मला अडवणार नाही आहेस. अभिजित, प्लीज नको. माझं एवढं एक. मी खरंच भेटेन तुला नंतर. पण आता नको प्लीज. तुला माझी शपथ आहे. प्लीज. पण अभिजित, प्लीज. ठीक आहे, मी वाट बघतोय तुझ्या फोनची. रेवाने फोन ठेवला. काय झालं रेवा? मी तुला सांगितलं होतं ना, अभिजितला स्वतःपासून लांब करणं इतकं सोपं नाही आहे. माझ्यासाठी सगळं सोपं आहे का नाही तू? मीही हे सगळं हसत हसत नाही करत आहे गं. मलाही त्रास होतोय, माझाही जीव जळतोय. तो जितका मला भेटण्यासाठी तडमडतोय ना, तितकीच मलाही त्याच्या भेटीची आस लागली आहे. माझं मनही त्याच्यासाठी झुरतंय, पण माझे हात दगडाखाली आहेत गं. त्याला मी काय करू? रेवा वरवर ठीक दिसत होती असली तरी आतून ती पूर्णपणे कोलमडूनच गेली होती. राहून राहून अभिजितचा विचार तिच्या मनात येत होता. त्याला कसं सांगावं? सांगावं की नाही न सांगावं? त्याला कळल्यावर तो काय करेल? कसा रिॲक्ट होईल? काहीच समजत नव्हतं. अभिजितची मनस्थिती बरोबर नव्हती. घरात तो कुणाशीच नीट बोलत नव्हता. त्यात कामिनी आणि तिच्या घरचे सगळे पुन्हा अभिजितच्या घरी आले होते. कामिनीशी पुन्हा पुन्हा बोलायला लागू नये म्हणून अभिजितने फार्म हाऊसवर जाण्याचं ठरवलं. तसंही त्याला रेवाला भेटायचंही होतं आणि ते घरी शक्य नव्हतं. आई बाबा नको नको म्हणत असतानाही अभिजित घरातून बाहेर पडला. आज नीतूच्या आईची तब्येत अचानक बिघडली. नीतूची आई कॅटरिंगसाठी काम करायची. आज कुणाच्या तरी साखरपुड्यासाठी गुलाबजामची ऑर्डर द्यायची होती. आयत्या वेळेला ऑर्डर कॅन्सल करणंही शक्य नव्हतं. म्हणून शेवटी रेवा आणि नीतूनेही ऑर्डर पूर्ण करण्याचं ठरवलं. साखरपुडा असलेल्या घरीच गुलाबजाम बनवायचे होते, म्हणून लगबगीने रेवा आणि नीतू घरातून बाहेर पडल्या. अभिजित फार्म हाऊसवर रेवाची वाट पाहून पाहून थकला, पण रेवा काही आली नव्हती. अभिजित पूर्णपणे संतापला होता. या लपवाछपवीचा त्याला आता कंटाळा आला होता. उजड माथ्याने त्याला रेवासोबत राहायचं होतं. तिच्यासोबत संसार करायचा होता. रेवापासून लांब राहणं आता त्याला अशक्य होतं. घरी गेल्या गेल्या आईबाबांना सगळं सांगून रेवाला घरी घेऊन यायचं असं त्याने मनाशी पक्क केलं. घरी आल्या आल्या अभिजितला घरचं सगळं वातावरण बदललेलं दिसलं. संपूर्ण घर सजलेलं होतं. सगळीकडे घाईगडबड चालू होती. पाहुणे मंडळी आली होती. हे नक्की काय चाललंय त्याला कळेना. इतक्यात समोरून आई आली. अभिजित, अरे कधीपासून वाट बघत होती तुझी. आता विशालला तुला आणायला पाठवणारच होतो आम्ही. बरं झालं तू चालास ते. चल लवकर तयार हो. चल चल बरं. 1 मिनिट. आई, पहिलं मला कळेल का हे काय चाललंय ते? आणि मी का तयार होऊ? का म्हणजे? अरे आज तुझा साखरपुडा आहे कामिनीशी. काय? साखरपुडा आणि माझा? अभिजित जोराने किंचाळला. आई, हे भलते उद्योग करायला कुणी सांगितले तुला? आणि माझा साखरपुडा मला न विचारता कसा काय ठरवलं तुम्ही लोकांनी? काय चाललंय काय हे यार? जो तो मला गृहीत धरत चाललंय. आई, हे सगळं थांबव आत्ताच्या आत्ता. मी हा साखरपुडा करणार नाही, समजलं तुला? का नाही करणार? काय कमी आहे कामिनीमध्ये? अभिजित, मी मागेही तुला बजावलं होतं. उगाच नसता हट्ट करू नकोस, समजलं? जा आतमध्ये आणि तयार हो पहिलं. नाही व्हायचं मला तयार. मुळात मला हा साखरपुडाच करायचा नाही आहे. अरे पण का? कारण माझं. इतकं बोलून अभिजित एकदम गप्प झाला. त्याला रेवाला दिलेलं प्रॉमिस आठवलं. तोंडात आलेले शब्द त्याने पुन्हा गिळून टाकले. शब्द त्याने पुन्हा मागे फिरवले. आई, प्लीज, खरंच मला हा साखरपुडा करायचाच नाही आहे.
प्लीज मला समजून घे ना. अवी, हे बघ बाळा, सगळे पाहुणे आले आहेत. तू असा वागलास तर तुझ्या बाबांची काय किंमत राहील सगळ्यांसमोर. असं करू नकोस अभि. आजपर्यंत आम्ही तुझे सगळे हट्ट पूर्ण केलेत. आज आमचं एक. अगं पण आई. अभि काही बोलणार इतक्यात आई निघून गेली. अभिने रागाने भिंतीवर हात आदळला. काय करावं त्याला काहीच सुचेना झालं. तो तसाच आपल्या रूममध्ये निघून गेला. त्याने रेवाला पुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. अभिजितला आता संताप आवरेना झाला होता. त्याने नीतूला फोन केला. नीतू, रेवा कुठे आहे? अभिजितने रागाने विचारलं. नीतूला माहीत होतं रेवाने फोन नाही उचलला तर अभिजित नक्की तिला फोन करणार. नीतू आणि रेवा अभिजितच्याच घरी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या. जेव्हा नीतूच्या आईने त्यांना ॲड्रेस सांगितला त्याचवेळी त्या दोघींना सगळं कळलं होतं. नीतू, मी विचारलं रेवा कुठे आहे? अभिजितने जोराने ओरडला. नीतू भानावर आली. काय उत्तर द्यावं त्याला? खरं सांगू का? आणि किती गोष्टी लपून ठेवायच्या ह्याच्यापासून? तसंही त्याच्याच घरात राहून किती वेळ त्याच्या नजरेपासून लांब राहणार आम्ही? अरे इथेच आहेत तुझ्या घरी. व्हॉट? माझ्या घरी? कॅटरिंगची ऑर्डर होती तुझ्या साखरपुड्याची. अभिजितला काय बोलावं तेच सुचेना झालं. रेवा कुठे आहे? त्याने मोठ्याने विचारलं. इथेच आहे. गुलाबजाम करते आहे ती. नीतू भीत भीत म्हणाली. हे ऐकून अभिजितने जोराने फोन भिंतीवर आदळला आणि धावत तो जिना उतरून बंगल्याच्या मागच्या बाजूला गेला. समोर नीतू उभी होती. अभिजित रागाने घुसमत होता. त्याला बघून नीतू पुरती घाबरली. अभिजित रागाने तिच्याकडे बघू लागला. नीतूला कडून चुकलं. तो रेवाला शोधत होता. नीतूने काही न बोलता आतमध्ये बोट दाखवलं. तसा तो वाऱ्याच्या वेगाने आत गेला. समोर रेवा आपल्या कामात होती. इतरही बरीच माणसं काम करत होती. अभिजित मागे पुढे न पाहता रेवाजवळ गेला आणि त्याने तिच्या हाताला धरून गरगन स्वतःकडे वळवलं. अभिजितला समोर पाहताच रेवा आवाक झाली. काय चाललंय हे अनु? मी फोन करून करून तुला थकलोय आणि तू इथे हे गुलाबजाम बनवते आहेस, आणि तेही माझ्या साखरपुड्याची. डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? खेळ चालवला आहेस का सगळा? काय विचारतोय मी तुला? त्याने तिच्या बाहूला धरून गदागद हलवत विचारलं. इतक्यात नीतूही धावत आली. अगं बोल ना, काय चाललंय हे? अभिजितच्या आवाजाला धार आली होती. त्याच्या डोळ्यात आग उतरली होती. रागाने तो थरथरत होता. त्याचा हा अवतार बघून रेवाला काय बोलावं हेच कळत नव्हतं. काय विचारतोय मी तुला अनु? बोलता येतंय ना तुला? की मुकी झालीस अचानक? कोण आहेस तू माझी? आणि मी कोण लागतो तुझा? विसरलीस का? त्याचा आवाज क्षणाक्षणाला चढत होता. बघ माझ्याकडे. बघ हा चेहरा निरखून. का हा चेहरासुद्धा विसरलीस? अरे कोणीतरी सांगा हिला. ए नीतू, तू तरी सांग ना हिला. हिचा स्मृतिभ्रंश झालंय का? का ही मुलगी अशी वागते माझ्याशी? का माझ्या भावनांशी हिला सतत खेळायचं असतं? का हिला मला सतवण्याचा आनंद मिळतो? का 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 अभिजितच्या डोळ्यातून घडाघडा पाणी गळत होतं. तो दुखावला गेला होता. रेवा का त्याच्याशी अशी वागते हे त्याला कळत नव्हतं. सगळी माणसं त्या दोघांकडे बघत होती. रेवाला काय करावं तेच सुचत नव्हतं. अभि ऐकतोस का माझं जरासं? रेवा भीत भीतच बोलली. काय ऐकू मी तुझं? सांग ना. काय ऐकू? माझी बायको माझ्या साखरपुड्यासाठी गुलाबजाम कशी बनवते हे ऐकू? काय सीन आहे ना? असा सीन फक्त आणि फक्त माझ्याच आयुष्यात घडू शकतो. फक्त माझ्या आयुष्यात. असं म्हणत रागाने त्याने समोर गॅसवर शिजत असलेल्या खिरीचा टोप जोराने हाताने उलटून लावला. सगळीजण 4 पावलं मागे झाली. अभिजितच्या हातावर उकळती खीर ओतली गेली. त्याने जोराने हात झटकला. ते बघताच रेवा त्याच्याकडे धावली. अभिजित, काय केलंस हे? त्याचा हात हातात घेत ती म्हणाली. अभिजितने जोराने तिला बाजूला ढकललं. काही गरज नाही आहे तुझ्या खोट्या सहानुभूतीची, समजलं? तो एकदम तिच्यावर ओरडला. तरीही रेवाने जबरदस्तीने त्याचा हात हातात घेतला. त्याने पुन्हा तिच्या हातातून आपला हात खेचून घेतला. रेवाने पुन्हा त्याचा हात जोराने धरला. खोटी खरी जे वाटेल ते समज, पण आता चल माझ्यासोबत, असं म्हणत ती त्याला घेऊन बाजूला झाली. पटकन तिने त्याचा हात वॉश बेसिनखाली धरला. हात बऱ्यापैकी पोळलाच होता. तिने लगेच त्याच्यावर बर्फ लावला. अभिजित तिच्याकडे एकटक बघू लागला. तिच्या नजरेत त्याच्याविषयी काळजी स्पष्ट दिसत होती. अभिजितचा राग थंडावला. त्याने रेवाच्या हाताला धरलं आणि तो तिला घेऊन तडक आपल्या रूममध्ये गेला. अभिजित, रेवा काही बोलणार इतक्यात अभिने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि पटकन तिला आपल्या मिठीत घेतलं. काहीतरी दिवसांनी त्याने तिला जवळ घेतलं होतं. त्याचा सारा राग तिच्या एका मिठीत पूर्ण हरवून गेला होता. रेवा ही त्याच्या उबदार स्पर्शासाठी आतुरली होती. काही क्षण दोघेही ते एकमेकांना अनुभवत होते. बऱ्याच वेळाने दोघांची मिठी सैल झाली. काय झालंय अनु? सांग ना मला. का अशी वागते आहेस? काहीतरी झालंय हे नक्की, जे तू माझ्यापासून लपवते आहेस.
तुला माझ्या साखरपुड्याचं कळालं तरी तुला काहीच वाटलं नाही? अभि, मलाही सकाळीच कळलं, पण मी काय करणार होते सांग ना. तुझ्या घरात सगळे पाहुणे जमलेत, ऐन वेळेला तू मागे फिरलास तर तुझ्या घरातल्यांचा खूप अपमान होईल अरे. मग मी आईबाबांना खरं काय ते सांगतो आत्ताच्या आत्ता. अभि, असं करू नकोस, चांगलं नाही दिसत ते. मग काय करू अनु? माझं लग्न झाले ना तुझ्याशी, विसरते आहेस तू? ही लपवण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी हा साखरपुडा कसा करणार आणि का करू? माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझी बायको आहेस. अभि, आईबाबांसाठी म्हणून कर, नंतर आपण सगळं सांगू सगळं. आता काही तमाशा नको. अगं पण का? मग आता का नको? अभि, माझेही काही प्रॉब्लेम्स आहेत जे मला कुणालाच सांगता येत नाही आहेत, अगदी तुलाही. प्लीज अभि, आज हा साखरपुडा कर. अभि रेवाकडे बघतच राहिला. अनु, तुला कसं बोलावं हेच कळत नाही मला. मी क्षणाक्षणाला तुझ्याजवळ येण्याची वाट बघतोय आणि तू मात्र सगळ्यांपासून अलिप्त राहते आहेस. तुझ्या मनात काय चाललंय मला माहीत नाही, पण एक सांगतो अनु, माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यापाशीच येऊन थांबतं. तुझ्यासाठी मी महत्त्वाचं नसेनही, पण माझ्यासाठी तू माझं सर्वस्व आहे. रेवा काही वेळ तशीच त्याच्याकडे बघत उभी राहिली आणि काही न बोलता तशीच निघून गेली. अभि तसाच रूममध्ये बसून राहिला. खाली साखरपुड्याची सगळी तयारी झाली होती, फक्त अभि खाली यायचा बाकी होता. सगळीजण अभिजितची वाट बघत होते. अभिजितच्या आईचा जीव टांगणीला लागला होता. रेवाला हे सगळं बघवत नव्हतं, पण तरीही आज अभिजितचा साखरपुडा होणं गरजेचं होतं. काही वेळाने अभिजित तयार होऊन खाली आला. सगळ्यांच्या जीवात जीव आला. साखरपुड्याची विधी सुरू झाली. अभिजित कामिनीच्या बाजूला उभा असला तरी त्याचं सगळं लक्ष कोपऱ्यातून पाहणाऱ्या रेवाकडे होतं. त्याचं शरीर जरी तिथं असलं तरी काळीज मात्र रेवाजवळ होतं. अखेर कामिनीने हात पुढे केला. नाईलाजाने अभिजितने तिच्या हातात अंगठी घातली. कामिनीने अभिजितच्या हातात अंगठी घालण्यासाठी त्याचा हात हातात घेतला, पण त्याचा हात बघून सगळेच चकित झाले. अभिजितच्या हाताची बोटं पोळली होती. पोळलेल्या हातातून अंगठी पुढे जात नव्हती. शेवटी कामिनीला त्याच्या हातात अंगठी घालणं शक्य झालं नाही. सगळ्यांचे चेहरे खरकून उतरले, मात्र अभिजितच्या चेहऱ्यावर कमालीची आनंद पसरला. त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून रेवाकडे पाहिलं. त्याच्या नजरेत त्याचं प्रेम जिंकल्याचं समाधान होतं. अभिजित सोडून सगळ्यांचा हिरमोड झाला होता. कामिनी आणि तिची फॅमिली काही वेळातच तिथून निघून गेले होते. अभिने मात्र सुटकेचा निश्वास टाकला होता. तो सरळ जाऊन वरती आपल्या बेडरूममध्ये झोपला. तितक्यात आईबाबा आले. मला झालं तुझ्या मनासारखं? हेच हवं होतं ना तुला? नेहमी स्वतःची मनमानी करतोयस तू अभि. आमच्या अब्रूची काही पडलेली नसते ना तुला? आई रागाने भडाभडा बोलत होती, पण अभि पूर्णपणे तिला इग्नोर करत टीव्ही बघत होता. हे बघून आई आणखीन चिडली. त्याच्या हाताला रिमोट हिसकावून घेऊन ती ओरडली, बघितलं ह्याला? बघितलं कसा वागतोय ते? मी इथे ह्याच्याशी इतकं गंभीर बोलते आहे आणि हा रिमोट घेऊन बसलाय. आई बाबांकडे बघत बोलली, तुम्ही तुम्ही लाडवून ठेवलंय त्याला म्हणून हा असा वागतोय. अभि भडकला. आई, मी तुला आधीच सांगितलं होतं मला हा साखरपुडा करायचा नाही म्हणून, तरी तू ऐकत नव्हतीस, म्हणून हे असं करायचं. हात पोडून घ्यायचे आपले. तुम्ही जरा गप्प बसता का? मी बोलतो त्याच्याशी. तुम्ही जा बघू, बाबा आईला बोलले. तशी आई तनतन बाहेर निघून गेली. बाबांनी अभिला जवळ बसवलं. काय झालंय अभि? का कामिनी आवडत नाही तुला? मला सांग, आपण काहीतरी मार्ग काढू. अभि शांत बसला. अभि बाळा बोल, कुणी दुसरी आवडते का तुला? अभिला हीच वेळ योग्य वाटली. बाबा, लहानपणापासून त्याचे चांगले मित्र होते. अभिला हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी मागायच्या आधी ते त्याला आणून देत असतं. बाप लेकांमध्ये अगदी खेडकर वातावरण होतं. बाबा, मला एक मुलगी आवडते, रेवा नाव तिचं. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर, खूप जास्त. बाबा काही वेळ शांत बसले, नंतर बोलले, ठीक आहे, मग एक दिवशी घेऊन ये तिला बंगल्यावर. मला भेटायचं आहे तिला. तुझ्या आईला मी समजावतो. बाबांनी असं म्हणताच अभिजितचा चेहरा प्रफुल्लित झाला. आनंदाने त्याने बाबांना मिठी मारली. आज खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. अभिला हे कधी एकदा रेवाला सांगतो असं झालं होतं. रेवा, नीतू घरी आल्या होत्या. रेवाला राहून राहून घडलेला प्रसंग आठवत होता. अभिजित किती हायपर झाला होता, त्याला समजावणं किती कठीण झालं होतं. आता हे असं आहे, पुढे जेव्हा त्याला सगळं कळेल तेव्हा तो कसा रिॲक्ट होईल. विचार करून करून रेवाचं डोकं फुटायची वेळ आली होती. अर्धी रात्र उलटून गेली होती. रेवाच्या मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. ती सारखी तळमळत होती. कसा असेल तो? हात कितीतरी पोळला होता त्याचा. डॉक्टरांना दाखवलं असेल का त्याने? कितीतरी प्रश्न रेवाच्या मनात येत होते. न राहून तिने त्याला कॉल केला आणि आश्चर्य म्हणजे अभिजितने पहिल्याच रिंगला तिचा कॉल रिसीव्ह केला. बोल, तू अजून जागा होतास?
रेवाने हळूच विचारलं. झोपला नाहीस? नाही का? तुझ्याच फोनची वाट बघत होतो. तुला माहीत होतं मी फोन करेन ते. कसं काय? मी आनंदात असताना जरी तू नाही आलीस तरी मी आजारी असताना तू स्वतःला थांबवू शकत नाहीस हे माहीत आहे मला रेवा. रेवा हे ऐकून गप्पच झाली. कसं काय कळतं ह्याला माझ्या मनातलं सगळं? हॅलो रेवा. कसं वाटतंय आता? तू जवळ नसताना कसं वाटणार? अभिजित पुरे ना आता. सांग ना, डॉक्टर येऊन गेले ना? जास्त वेदना होत नाहीत ना? रेवा हे तुलाही चांगलं माहीत आहे आणि मलाही, की कुणाच्या जवळ असण्याने मला जास्त बरं वाटू शकतं. मला डॉक्टरांची नाही, तुझी गरज आहे, तुझ्या प्रेमाची. तू जवळ आलीस की मला इतर कशाचीच गरज नाही आहे. रेवाला काय बोलावं तेच सुचेना. तो असं काही बोलायला लागला की तिचं काळीज अगदी जोरजोराने धडधड करायला लागायचं. रेवा, एकटे आहेस ना? मग कधी येते आहेस माझ्याजवळ, की मी येऊ तुझ्याजवळ? त्याने खोडसाळपणे विचारलं. अभिजित. रेवाच्या चेहऱ्यावर हळूवार हास्य पसरलं. झोप तू, जास्त बोलू नकोस. आता तू जवळ नसताना कशी झोप येईल मला? अभिजित रोमॅन्टिकपणे तिला म्हणाला. अभि पुरे हा चावटपणा, झोप तू. असं म्हणत रेवाने पटकन फोन कट केला. दोघांच्या चेहऱ्यावर आता समाधान होतं. सकाळ झाली होती. संजूला आता बरं वाटत होतं. रेवा नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तितक्यात दारावर कुणीतरी आलं. रेवा बघण्यासाठी म्हणून पुढे सरसावली तर समोरचं दृश्य बघून ती बघतच राहिली. समोर अभिजित दाराजवळ हसत हसत उभा होता. तू इथे? इतक्या सकाळी? रेवा आश्चर्याने त्याला म्हणाली. मी इथे संजूला बघायला आलोय. असं म्हणत तो तिला बघितल्याचं न दाखवता घरात गेला. घरात नीतू सकट सगळ्यांनी अगदी त्याचं उत्तम स्वागत केलं. नीतूच्या आईबाबांनी त्याला ओळखत होते. संजू तर अभिजितला बघून जाम खुश झाला. घरातलं वातावरण त्याच्या येण्याने क्षणात पलटलं. रेवा मात्र एका कोपऱ्यात राहून हे सगळं बघत होती. सगळ्यांची छान गप्पा चालू होत्या. इतक्यात अभिजित बोलला. काका, तुम्हाला माझ्या आणि रेवाच्या नात्याबद्दल नीतूकडून कळलं असेलच. मी इथे येण्यापूर्वी नीतूला कॉल करून सगळं विचारलं होतं. रेवा आणि संजू इथे आलेत हेही नीतूकडून कळलं मला. हो अभिजित बेटा, आम्हाला माहीत आहे सगळं. मग काका, आजचा दिवस मी रेवाला माझ्यासोबत घेऊन गेलो तर चालेल का? प्लीज. रेवाने मला कुणालाही आमच्या लग्नाबद्दल सांगायला मनाई केली आहे. त्यामुळे ती जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मला कुणाला सांगताही येत नाही आहे. पण आजचा एक दिवस. नीतूच्या बाबांनी प्रश्नार्थक नजरेने रेवाकडे पाहिलं. रेवा शांत उभी होती. काय करावं तिलाही कळत नव्हतं. त्यांनी रेवाच्या जवळ येऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला. रेवा, मला वाटतं तू त्याचं मन मोडू नयेस. निदान आज तरी. पण काका, मला माहीत आहे बाळा, तू बाकी कशाचीही काळजी करू नकोस. अभिजीतचा हक्क आहे हा. तो परवानगी मागतोय. हा त्याचा मोठेपणा आहे. नाहीतर तो हक्काच्या नावाखाली काहीही करू शकतो. तुलाही बरं वाटेल रेवा. आजचा दिवस दोघांनी जगा, कोणाचाही कसलाही विचार न करता. रेवाने मानेनेच होकार दिला. थोड्या वेळातच नीतूसोबत रेवा बाहेर आली. जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसून ती तयार झाली होती. केस मोकळे सोडून तिने ते एका बाजूला घेतले होते. चापून चुपून नेसलेल्या साडीमध्ये तिचा बांधा अगदी उठून दिसत होता. नीतूने सुंदर मेकअप करून तिला अगदी छान तयार केलं होतं. अभिजितची नजर तिच्याकडे जाताच लाजेने तिची मान खाली गेली. अभिजित एकटक तिच्याकडे बघत राहिला. तिचं खुलून आलेलं रूप तो आपल्या डोळ्यात सामावून घेत होता. वेड्यासारखा तो तिला निहाळत होता. हे बघून नीतू मध्ये पडली. जिजू, लांबूनच उसासे भरण्यापेक्षा जवळ येऊन बघितलं तरी काही हरकत नाही आमची. शेवटी तुमचीच बायको आहे ती. नीतू हसत हसत म्हणाली. तसा अभिजित भानावर आला. केसांमधून हात फिरवत त्याने स्वतःच्या डोक्यावर चापट मारली. निघायचं का? त्याने रेवाकडे बघत विचारलं. तशी रेवा संजूकडे गेली. राजा, मी येते हा. हो ताई, मी ठीक आहे, तू जा. माझी काळजी करू नकोस, मी बरा आहे आता. अभिजितने संजूच्या गालावर हात फिरवला आणि ते दोघेही बाहेर पडले. ती बाहेर जाताच नीतूची आई बोलली. किती सुंदर जोडी आहे दोघांची. पण कुणाची नजर लागली काय माहिती. पोरीचा संसार सुरू होण्याआधी तिला स्वतःच्या हाताने तो उधळून द्यावा लागणार आहे. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी जमा झालं. अभिजितला आज आनंदाने आभाळ ठेंगणं झालं होतं. आज त्याला मनसोक्त तिच्यासोबत भटकायचं होतं. माणसाच्या घोळक्यापासून दूर एकांतात तिच्या नजरेत नजर घालून पाहायचं होतं. नीतूच्या घरून बाहेर पडल्यापासून अभिजित तिला घेऊन कितीतरी वेळ असाच भटकत राहिला. या पूर्ण वेळात त्याने तिचा हात एकदाही सोडला नव्हता. का कोण जाणे, कसली तरी भीती होती त्याच्या मनात. म्हणून एक क्षणही तो तिला नजरेआड करत नव्हता. संध्याकाळ होत आली होती. अभिजित तिला घेऊन फार्म हाऊसवर आला. आज त्यांचं जेवण नाश्ता सगळंच बाहेर झालं होतं. आज अभिजितने रेवासोबत पुरी मुंबई पालती घातली होती. घरात आल्या आल्या अभिजितने तिला स्वतःजवळ ओढलं. दमली नाहीस ना? त्याने तिची हनुवटी वर उचलून विचारलं. रेवाने मानेनेच हसून नाही म्हणून सांगितलं. तसा अभिजित हसला.
रेवा, खरंच तुझ्यासोबत कितीही वेळ घालवला तरी मन भरतच नाही माझं. वेळ लावला आहेस तू मला. रेवाने हसत हसत त्याला बाजूला केलं. पुरे, जा फ्रेश हो, मी चहा करते तुझ्यासाठी, असं म्हणत ती किचनमध्ये निघून गेली. गॅसवर चहा ठेवण्यावर इतक्यात अभिजितने मागून येऊन पुन्हा तिच्या कमरेला विडका घातला. तिच्या खांद्यावर आपली हनुवटी ठेवत त्याने तिच्या मानेवर किस केलं. तिच्या अंगावर शिरशिरी आली. हातातला चमचा नकळत खाली पडला. अलगद तिचे पापण्या मिटल्या. त्याच्या मोहक स्पर्शाने ती मनापासून सुखावली. दोघेही एकांतात हरवत चालले होते. रेवा, तू मला सोडून जाणार नाहीस ना कधी? अचानक अभिजितने रेवाला प्रश्न केला. रेवा खडकन जागी झाली. शांत गहिऱ्या पाण्यात पुन्हा एकदा खडकन वाजली. त्याच्या या प्रश्नाने तिच्या काळजात कालवा कालव झाली. बोल ना रेवा, नाही ना जाणार तू मला सोडून? त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवत विचारलं. मी पूर्णपणे तुझं झालोय रेवा. तुझ्याशिवाय मी स्वतःचा विचारही करू शकत नाही. मी इतका गुंतलोय तुझ्यात की काही झालं तरी या जन्मात मी तुझ्यापासून वेगळं होणं शक्य नाही. तू समोर नसलीस ना तर एक एक श्वास घेणंही कठीण होतं ग मला. मला कधीच वाटलं नव्हतं की मी कधी कुणाच्या प्रेमात इतका वेडा होईल. तू कायम राहशील ना माझ्याजवळ? प्लीज डोंट लिव्ह मी. माझं संपूर्ण जग आहेस तू. आणि जर माझं जग कुणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जर का केला ना तर हा अभिजित काय करेल याचा कुणी अंदाजही बांधू शकणार नाही. असं म्हणत त्याने तिला गच्च मिठीत घेतलं. जणू त्याला तिला एका क्षणासाठीही आता स्वतःपासून दूर करायचं नव्हतं. रेवा त्याचं हे बोलणं ऐकून पूर्णपणे सुन्न झाली. तिला माहीत होतं अभिजित तिच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे ते, पण आता तर तो अगदी टोकाला गेला होता. रेवाने अभिजितला चहा दिला. मी जेवणाची तयारी करते, तू काहीही करायचं नाही आहेस. तू आज फक्त माझ्यासोबत राहायचं आहे, समजलं? बाकी सगळं मी अरेंज केलेलं. अरे पण मी सांगितलं ना, असं म्हणत त्याने ओढत तिला एका रूममध्ये आणलं. रेवाने समोर पाहिलं. संपूर्ण रूम अतिशय सुंदर रीतीने सजवली होती. मध्ये टेबलावर डिनर मांडला होता. हे काय आहे? रेवाने विचारलं. काय म्हणजे? सरप्राईज. आणि असं म्हणत त्याने एक बॅग तिच्या हातात दिली. काय आहे हे? तुझ्यासाठी आहे. अरे पण जा चेंज करून ये, असं म्हणत बळेच त्याने तिला आत ढकललं. थोड्याच वेळात रेवा एक सुंदर डिझायनर ड्रेस घालून बाहेर आली. अभिजितने लांबूनच तिला फ्लाईंग किस दिलं. तिचा हात हातात घेऊन अलगद जिना उतरत त्याने तिला डायनिंग टेबलजवळ आणले. खास ट्रीटमेंट देत त्याने आज स्वतःच्या हाताने तिला सर्व्ह केलं. रेवाला खूप भरून येत होतं. आज सगळं स्वप्नवत घडत होतं. दोघांचाही डिनर झाल्यावर अभिजितने तिच्या हाताला धरून तिला डान्ससाठी विचारलं. तिनेही हसत हसत होकार दिला. त्याने मोबाईलवर गाणं स्टार्ट केलं. गाण्याच्या प्रत्येक ओळीवर अभिजित रेवाच्या जास्त जवळ जात होता. तिच्या गहिऱ्या डोळ्यात तो स्वतःला विसरत चालला होता. एका सेकंदासाठीही त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. त्याने अलगद रेवाला आपल्या हातांनी उचलून घेतलं आणि तिला घेऊन तो बेडरूममध्ये गेला. अलगद त्याने तिला पलंगावर ठेवलं. तिचा चेहरा शरमेने लाल झाला होता. तिच्या बंद डोळ्यांवर अभिजितने आपले ओठ टेकवले. चेहऱ्यावर आलेले केस हळूच त्याने बाजूला केले. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने तिच्या अंगाअंगात नवीन चेतना संचारत होती. तिच्या थरथरणाऱ्या ओठांना त्याने आपल्या ओठांनी आश्वस्त केलं. काही काळ का होईना रेवाच्या आतली खडखड थांबली. त्याच्या मिठीत तिने स्वतःला झोकून दिलं. त्याच्या आश्वासन स्पर्शांमध्ये काही क्षणांसाठी मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टींना तिने तिलांजली दिली. 2 हृदय, 2 शरीर आज एक झाली. घड्याळात 5 वाजले होते. रेवा अभिजितच्या कुशीत होती. पूर्ण रात्र ती सुखाच्या अत्युच्च शिखरावर होती. पण आता मात्र सगळं मागे सोडायची वेळ आली होती. तिने अभिजितकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर कितीतरी समाधान आणि सुख दिसत होतं. रेवाच्या डोळ्यात पाणी साचू लागलं. रेवाने बळेच त्याच्या कुशीतून स्वतःला सोडून घेतलं. तोंडावर सपासप पाणी मारून ती ढसाढस रडू लागली. बऱ्याच वेळाने तिने स्वतःला शांत केलं आणि ती त्याच्या उशाशी येऊन बसली. त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत ती डोळ्यातील पाण्याला वाट करून देऊ लागली. मला तुला सोडून जायचं नव्हतं अभिजित, कधीच नव्हतं. तुझं प्रेम माझ्या नशिबात यावं हे माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं. पण आज तू माझ्यासमोर असतानाही तुला माझा म्हणता येत नाही आहे. नशिबात इतकं मोठं वादळ येऊन ठेपलंय की त्याचा सामना करण्याची ताकद नाही आहे माझ्यात. मला माफ कर अभिजित. तुझ्या रेवाला माफ कर. खूप मोठा घाव देते मी तुला, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे माझ्या राजा. असं म्हणत तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. एक चिठ्ठी तिने त्याच्या उशाशी ठेवली. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत भरलेल्या डोळ्यांनी ती घराच्या बाहेर पडली. तेही कायमची. एका रात्री सगळं बदलून गेलं. रेवा अभिजितला कायमचं सोडून निघून गेली. पण तिच्या मागे ठेवलेला त्या चिठ्ठीत असं काय लिहिलं होतं? रेवा कुठे जाणार होती आणि तिच्या या निर्णयामागचं खरं कारण अभिजितला कधी कळणार? पुढच्या भागात उलगडणार आहे रेवाच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गुपित. तर पाहायला विसरू नका. पुढचा भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सुंदर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.